महागाईमुळे एका टिपिकल मिडल क्लास फॅमिलीचा घर खर्च कशा पद्धतीने वाढत जाणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन आता आपण इथे बघणार आहोत। एक मिडल क्लास फॅमिलीचा घर खर्च हा मी 25,000 रुपये घेतला आहे। या 25,000 रुपयामध्ये मी होम लोनसाठी भरणारी EMI किंवा मुलांच्या शिक्षणाची फी कन्सिडर केलेली नाही, कारण रिटायरमेंटनंतर आपल्याला हा खर्च नसणार आहे। समजा असा खर्च हा 25,000 रुपये सध्याचा महिन्याचा झाला आहे आणि मी महागाईचा दर हा 6% कन्सिडर केला आहे, तर 5 वर्षानंतर हाच घर खर्च जवळजवळ 33,000 रुपये होणार आहे। 10 वर्षानंतर हा घर खर्च जवळजवळ 45,000 रुपये होणार आहे। अजून 5 वर्षानंतर जे 15 वर्षानंतर त्या व्यक्तीला घर चालवण्यासाठी जवळजवळ 60,000 रुपये खर्च येणार आहे। 20 वर्षानंतर महिन्याचं घर चालवण्यासाठी 80,000 रुपये खर्च येणार आहे। 25 वर्षानंतर हा घर खर्च जवळजवळ 1,07,000 रुपये जाणार आहे। म्हणजे आजच्या घडीला जो आपला 25,000 रुपये खर्च आहे, अजून 25 वर्षानंतर हाच महिन्याचा खर्च जवळजवळ 1,07,000 रुपये होणार आहे। आणि या 25 वर्षाच्या काळामध्ये आपल्यापैकी कितीतरी जण रिटायर होणार आहे, म्हणजे आपलं इन्कम हे शून्य झालेलं असेल, परंतु दर महिन्याला आपल्याला घर चालवण्यासाठी 1,07,000 रुपये हे खर्च करावे लागतील।